नमस्कार मित्रांनो, आजपासून आपल्या चॅनलवरील मागील परीक्षेतील प्रश्न तसेच पुढे येऊ शकतील असे प्रश्न आपण या सिरीजमधून घेऊन येणार आहोत। त्यानंतर सर्व विषयावर आपले चॅनल्सवरती प्रश्न व PYQ तसेच संभाव्य प्रश्न उत्तरासहित घेऊया। चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणाऱ्या प्रश्नांची आपल्याला माहिती होईल। अशाच प्रकारची सिरीज ही कंटिन्यू सुरू राहणार आहे। आज भाग पहिला, घटना निर्मिती। प्रश्न पहिला, भारतीय संविधान परिषदेच्या कार्यविषयक समितीचे अध्यक्ष कोण होते? प्रश्न काय? भारतीय संविधान परिषदेचा त्याचे ऑप्शन आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर BR आंबेडकर, जवाहरलाल नेहरू की गवा मावळकर। प्रश्न व्यवस्थित वाचा, कारण कार्यविषयक समिती विचारलेली आहे, त्याचे अध्यक्ष कोण होते? कारण यावर वारंवार प्रश्न आयोग विचारतो आणि त्याचं उत्तर आहे गवा मावळकर। याचं तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करत जा। याचं उत्तर आहे गवा मावळकर। प्रश्न दुसरा, संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा टिंबटिंबमध्ये तयार केला, म्हणजे कधी तयार केला? संविधान समितीच्या सल्लागार शाखेने। त्याचे ऑप्शन आहे जानेवारी 1947, मार्च 1947, सप्टेंबर 1947 की ऑक्टोबर 1947। बघा, आयोग अशाच प्रकारचे सिमिलर आन्सर देतो आणि याचं योग्य उत्तर आहे ऑक्टोबर 1947। तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा। प्रश्न तिसरा, मसुदा समितीची पहिली बैठक कधी झाली? 29 ऑगस्ट 1947, 30 ऑगस्ट 1947, 12 फेब्रुवारी 1948 की 4 नोव्हेंबर 1947? आयोग 19 ऑगस्ट 1947ला या समितीची स्थापना झाली आहे आणि याची पहिली बैठक होती ती 30 ऑगस्ट 1947। आयोग असेच तुम्हाला फसवे प्रश्न टाकतो, म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचा। कुठल्याही परीक्षेसाठी ही मालिका व्यवस्थित आहे। संविधान सभा असा शब्द उल्लेख करून प्रथम मागणी संविधान सभेची कोणी केली? संविधान सभा असा शब्द उल्लेख सर्वप्रथम कोणी केला याचाच अर्थ असा होतो, म्हणजे तो कोणी केला? तर त्याचे ऑप्शन आहेत तुमच्यासमोर। 1 महात्मा गांधी, 2 जवाहरलाल नेहरू, 3 मानवेंद्र रॉय, 4 मोतीलाल नेहरू। बघा, प्रश्न व्यवस्थित वाचा, कारण संविधान सभेचे उल्लेख भरपूर जणांनी केला आहे, पण सर्वप्रथम उल्लेख कोणी केला असे यात विचारलं आहे आणि संविधान सभेची मागणी कोणी केली याच्यावर वारंवार आयोग प्रश्न विचारतो। याचं योग्य उत्तर आहे मानवेंद्र रॉय। हे प्रश्न MPSC, UPSC त्याचबरोबर आपल्या सरळ सेवा, पोलीस भरती सगळ्यांसाठी, आणि मानवेंद्र रॉय यांनी 1934मध्ये हा शब्द उल्लेख केला होता। त्याच्यानंतर प्रश्न आहे ब्रिटिश राज्यघटनेतून स्वीकारलेल्या काही तरतुदी। ब्रिटिश राज्यघटनेतून काय काय आपण स्वीकारलं आहे? आपण संविधान बऱ्याचशा देशांकडून स्वीकारलं आहे, तरतुदी स्वीकारलेल्या आहे। त्यापैकी 1 घ्या मंत्रिमंडळ स्वरूप, 2 कायदा करण्याची पद्धत, 3 कायद्याने प्रस्थापित पद्धत, 4 कॅगचे कार्यालय। हे प्रश्न अजूनपर्यंत कुठल्याही परीक्षेला विचारले आलेले नाही आहे, पण यावरती प्रश्न आलेले, याच्याशी रिलेटेड प्रश्न आलेले। याचं योग्य उत्तर आहे कायद्याने प्रस्थापित पद्धत। ही आपण ब्रिटिश राज्यघटनेतून न घेता कायद्याने प्रस्थापित पद्धत आपण घेतलेली आहे जपान राज्यघटनेतून। आपण बऱ्याचशा तरतुदी इतर राज्यघटनांमधून घेतलेल्या आहेत, हे वाचणं कंपल्सरी आहे। त्यानंतर हे संविधान सभेचे कामकाज अनेक समित्यांमार्फत चालत होते, त्यातील समिती अध्यक्ष। बघा, समित्या अनेक समित्या होत्या, त्यातील काही समित्या आणि त्यांचे अध्यक्ष दिलेले आहेत। तुम्हाला अयोग्य जोडी ओळखायची आहे। पहिला आहे प्लेस गॅलरी समिती, यस वरदाचारी। दुसरा आहे अधिकारपत्र समिती, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर। तिसरी आहे गृह समिती, पट्टाभी सीतारामय्या। चौथी आहे भाषिक प्रांत आयोग, YS केदार। याच्यातली अयोग्य जोडी कुठली आहे? बघा, ह्या समितींवर प्रश्न आलेले आहेत। याच्या अयोग्य जोडी आहे प्रेस गॅलरी समिती, YS वरदाचारी। हे याचं अयोग्य आन्सर आहे। तर याचं योग्य आन्सर आहे प्रेस गॅलरी समिती कोणाची होती? उषानाथ सेन यांची होती, हे लक्षात ठेवा। कलम 379, कलम 380, कलम 388, कलम 391 ही कलमे कोणत्या घटनादुरुस्तीने रद्द करण्यात आलेली आहे? घटनादुरुस्तींवर प्रश्न असतात आणि अशा प्रकारे फिरवून तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। ऑप्शन आहे दुसरी घटनादुरुस्ती, 6वी घटनादुरुस्ती, 9वी घटनादुरुस्ती की 7वी घटनादुरुस्ती। कलम 379, 380, 388 आणि 391 ही कलम कोणत्या घटनादुरुस्तीने रद्द करणे? तर याचं योग्य उत्तर आहे 7वी घटनादुरुस्ती। 7व्या घटनादुरुस्तीने ही कलम रद्द करण्यात आलेली आहे। 7वी घटनादुरुस्ती महत्त्वाची आहे, व्यवस्थित वाचा। त्यानंतर आहे कॅबिनेट मिशन हे दिल्लीला केव्हा पोहोचले? बघा, कॅबिनेट मिशन वारंवार विचारतात। 23 मार्च 1946, 24 मे 1946, 23 मे 1946 की 24 मार्च 1946? सिमिलर ऑप्शन ठेवण्याचं कारण हेच की तुम्ही बारकाईने ते वाचणं गरजेचं आहे। कॅबिनेट मिशनबद्दल माहिती आहे, पण ते कधी पोहोचलं दिल्लीला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 24 मार्च 1946। ही तारीख अजूनपर्यंत विचारलेली नाही आहे। जे विचारलेलं नाही आहे त्यावर आपण प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो। प्रश्न 9, 25 जानेवारी 1946 रोजी कोणाची संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली? संविधान सभेचे 2 उपाध्यक्ष होते, पण त्याच्यात 25 जानेवारीला एक कोणाची निवड झाली हे सांगा, आणि नंतर 2ची निवड झालेली आहे। यावर एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहोत आपण लवकरच। ऑप्शन आहे SC मुखर्जी, TT कृष्णमाचारी, SS मुखर्जी की HVR अयंगार। बघा, ऑप्शन खूप फसवे असतात कुठल्याही परीक्षेत, त्यामुळे बारकाईने ते वाचणं गरजेचं आहे।
आणि याचं योग्य उत्तर तुम्हाला आहे एच.सी. मुखर्जी. काय आहे याचं योग्य उत्तर बघा, याच्यात तारखा दिलेल्या आहेत, त्या तारखा व्यवस्थित वाचा, कारण आयोग इथे फसवतं. संविधान सभेचे दोन उपाध्यक्ष एक होते आणि एक आधी निवड झालेली होती, नंतर 2ची निवड झालेली होती. हे आहे 25 जानेवारीला एच.सी. मुखर्जी यांची 25 जानेवारी 1946 रोजी संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. आणि त्यानंतर 11 डिसेंबरला काहीतरी 2 होते. प्रश्न 10वा, घटना समितीचे सचिव HVR अय्यंगार होते. बघा, तर उपसचिव कोणाकडे होतं? इथे प्रश्नात प्रश्न बनतो. याचे ऑप्शन आहे जोगेंद्रनाथ मंडल, M.R. जयकर, सर B.N. राव, जुगल किशोर खन्ना. प्रश्न 10वा, घटना समिती सचिव कोण? HVR अय्यंगार. बघा, उत्तरही तुम्हाला इथेच मिळतं की HVR अय्यंगार हे समिती सचिव होते, पण उपसचिव कोण होते इथे प्रश्न आलेला नाही. इथे प्रश्न येऊ शकतो. त्याचं योग्य उत्तर तुम्ही बघा काय येतं, त्याच्यावर तुम्ही अभ्यास करा व्यवस्थितरित्या. आणि अजूनपर्यंत चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आपण अशाच प्रकारे अजूनही सिरीज पुढे कंटिन्यू ठेवणार आहोत. बरेच प्रश्न सगळ्या विषयांना आपण हात घालणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. आपल्या मित्रांपर्यंतही पोहोचवा. याचं योग्य उत्तर शोधण्याआधी बघा, प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. कुठल्या आयोगात प्रश्न व्यवस्थित वाचा. आणि याचं योग्य उत्तर आहे जुगल किशोर खन्ना. हे घटना समितीचे उपसचिवपद यांच्याकडे होतं. सचिव कोण होते? HVR अय्यंगार. कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.